सुरुवात करा. नमस्कार सर्वांचं आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. सर्वांना शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ सुंदरशा शंखनादाने करूया. आरती प्रभुणे शंखनाद करते. ठीक आहे आरती. ठीक आहे आरती. धन्यवाद प्रभुणे ताई. आता शंखनाद करूया आपण. धन्यवाद आरती प्रभुणे आणि विजयजी ढेंगे. कार्यक्रमाचा शुभारंभ अतिशय सुंदर शंखनादाने झाला आहे. पुढचे सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची संपूर्ण समीक्षा डॉक्टर शुभदाताई खटावकर करणार आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर शुभदाताईंचे सादरीकरणाची समीक्षा करायला मी अनसुयाताई कुंभार यांना सांगितलेलं आहे, त्यानंतर करतील. आता आपण डॉक्टर शुभदाताईंना विनंती करूया. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही सादरीकरण सुरू करा. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत. एका संस्थेने 15 दिवस ओळीनी स्वातंत्र्य लढ्यातल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या 15 अत्यंत शिलेदारांचं असं वर्णन कवितेतून मागवलेलं होतं. ते मी पाठवले होतं. त्यातला पहिला जो काही हिरा होता तो तानाजी मालुसरे. त्यांची कविता मी आज सादर करते आपल्या पुढे. त्यांनी मला साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे. वा. तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे स्वराज्याचे शिलेदार. तानाजी मालुसरे स्वराज्याचे शिलेदार. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अजरामर. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अजरामर. गाजवला त्याने अतुलनीय पराक्रम. गाजवला त्याने अतुलनीय पराक्रम. उमरखेड गावचा मोठा धैर्यधर. उमरखेड गावचा मोठा धैर्यधर. माता कंटाळी कलहाला. माता कंटाळली गृह कलहाला. एकटीने मुलांचा सांभाळ केला. धैर्यानं मोठं केलं मुलांना. हौतात्म्याचा संदेश दिला. हौतात्म्याचा संदेश दिला. शिवाजी राजांनी राज्यारंभ केला. शिवाजी राजांनी राज्यारंभ केला. तानाजी त्यांची सावली बनला. तानाजी त्यांची सावली बनला. येसाजी कंक आदींचा संघ केला. येसाजी कंक आदींचा संघ केला. महाराजांच्या प्रत्येक संकटात सोबत राहिला. महाराजांच्या प्रत्येक संकटात सोबत राहिला. खानाच्या भेटीत धारकरी निवडले. खानाच्या भेटीत धारकरी निवडले. तानाजी पहिल्या नंबरावर राहिले. तानाजी पहिल्या नंबरावर राहिले. लढाई झाली मग खूप घनघोर. लढाई झाली मग खूप घनघोर. महाराजांना सही सलामत काढलं बाहेर. महाराजांना सही सलामत काढलं बाहेर. 1000 बरोबर लढणारा वीर. 1000 बरोबर लढणारा वीर. स्वराज्याच्या वर्जित केलं कार्य. अग्नीसारखा त्यांचा पराक्रम. आदिलशहाच्या युद्धात गाजवलं शौर्य. अग्नीसारखा त्यांचा पराक्रम. आदिलशहाच्या युद्धात गाजवले शौर्य. युद्धात सेनापतीने घेतली माघार. युद्धात सेनापतीने घेतली माघार. भ्याडपणाचा तानाजीने केला धिक्कार. भ्याडपणाचा तानाजीने केला धिक्कार.
केली प्रचंड गर्जना आसमाने, सिद्ध केला शौर्याचा थोर प्रकार, सिद्ध केला शौर्याचा थोर प्रकार. 1617 सिंहगडी युद्ध झालं. 1617 सिंहगडी युद्ध झालं. तानाजी अद्वितीय पराक्रमे चमकले, परी दैव झाले त्यांच्यावर असंतुष्ट. सिंहगडावर झाले छत्रपतींचे राज्य, सिंहगडावर झाले छत्रपतींचे राज्य. तानाजीने केली पराक्रमाची शर्त, तानाजीने केली पराक्रमाची शर्त. मरणोत्तर कीर्तीचे मिळाले अधिराज्य. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. अख्खा महाराष्ट्र त्या पायी हळहळला, अख्खा महाराष्ट्र त्या पायी हळहळला. धन्यवाद. वा वा शुभदाताई, खूप छान. संपूर्ण इतिहास आला त्या कवितेमध्ये. खूप छान, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकासजी करा सुरुवात. माझी सर्वोत्तम ठरलेली कविता मी सादर करतो आहे. वा. ब्रह्ममुहूर्त. विषय आहे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्मांड रचिता ईश्वर, त्याचा असे वावर. ब्रह्मांड रचिता ईश्वर, त्याचा असे वावर. सुप्रभाती धरतीवर, तोच ब्रह्ममुहूर्त सुंदर. सुप्रभाती धरतीवर, तोच ब्रह्ममुहूर्त सुंदर. ब्रह्ममुहूर्ती मानस सरोवरी, उमा महेश विहार करी. ब्रह्ममुहूर्ती मानस सरोवरी, उमा महेश विहार करी. सप्तर्षी ही येती बरोबरी, स्नानादी कर्मे नित्य करी. सप्तर्षी ही येती बरोबरी, स्नानादी कर्मे नित्य करी. साधू संत ब्रह्ममुहूर्ती, जप तप ध्यान करीती. साधू संत ब्रह्ममुहूर्ती, जप तप ध्यान करीती. भासे तयास ईश्वर सांगाती, ब्रह्ममुहूर्ती पावन धरती. भासे तयास ईश्वर सांगाती, ब्रह्ममुहूर्ती पावन धरती. जो जो उठे ब्रह्ममुहूर्ती, आयुरारोग्य असे सोबती. जो जो उठे ब्रह्ममुहूर्ती, आयुरारोग्य असे सोबती. बुद्धी शुद्धी लाभेल अति, मिळेल सर्व ध्येय गती. बुद्धी शुद्धी लाभेल अति, मिळेल सर्व ध्येय गती. अरुणोदय पूर्व 2 तास, अरुणोदय पूर्व 2 तास ब्रह्ममुहूर्त असे खास. अरुणोदय पूर्व 2 तास ब्रह्ममुहूर्त असे खास. निर्धार करू जागण्यास, ब्रह्ममुहूर्त साधण्यास. निर्धार करू जागण्यास, ब्रह्ममुहूर्त साधण्यास. नमस्कार. वा वा पाटील साहेब, छान छान. ब्रह्ममुहूर्त या विषयावर कविता होऊ शकते. बरं वाटलं ऐकून. धन्यवाद, धन्यवाद. आपल्या समोर आज भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मागच्या पाठात श्रीकृष्णाने नंद, यशोदा आणि द्वारकेतील सर्वांना कुरुक्षेत्री यात्रा घडवली सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आणि सर्वांना खूप आनंद समाधान दिलं हे आपण पाहिलं. देवकीला तिची अतृप्त इच्छा स्वतःचे पुत्र परत मिळवून दिले. सर्व आनंदी आनंद केला. आता आपण बलरामकडे वळूया. बलरामाची तीर्थयात्रा. कौरव पांडव युद्धाच्या पूर्वी दुर्योधन श्रीकृष्णाकडे सैन्य मागायला गेला होता. तसा तो बलरामकडे गेला होता. बलरामला बोलावण्यासाठी गेला, त्याच्या बाजूने बोलवायला गेला होता. तर कोणाचाच पक्ष स्वीकारणे नको म्हणून बलराम तीर्थयात्रेला निघून जाण्याचे ठरवतो.
आणि काही दिवसांनी 2 ब्राह्मणांना बरोबर घेऊन तो प्रभास या तीर्थक्षेत्रावर जातो. तेथे अन्नदानाने सर्वांना तृप्त करून अनेक तीर्थयात्रा पूर्ण करत करत यमुना गंगा येथील सर्व तीर्थे करत तो नैमिषारण्यात जातो आणि सौनकादिक ऋषी त्याचं स्वागत करतात. तर तिथे उच्चासनावर बसलेला व्यासांचा शिष्य रोमहर्षण त्याला दिसतो. तर तो हीन वर्णाचा आणि ब्राह्मणांसमोर उच्चासनावर बसला हे योग्य नाही असा मनात विचार येऊन बलराम हातातील दर्भ रोमहर्षावर फेकतो आणि त्या रोमहर्षाचा मृत्यू होतो. तो मरण पावल्यावर सर्व ऋषी म्हणतात, हे यदुनंदना रामा, तुझ्या हातून घोर पातक घडलं. आम्ही रोमहर्षाला इतिहास व पुराणे निवेदन करण्याकरिता ब्रह्मासन दिले होते. तुझ्या हातून ही ब्रह्महत्या झाली. तुला आता प्रायश्चित घेणे प्राप्त आहे. रोमहर्षणाने सहस्त्र वर्षे पुराण सांगावीत असे आमचे वचन होते. ते सत्य होईल अशी तू व्यवस्था कर. बलराम म्हणाला, पुत्र हा पित्याचा आत्मा असतो असे श्रुती वचन आहे. तेव्हा रोमहर्षाचा पुत्र उग्रश्रवा हा तुम्हाला पुराणे सांगेल आणि तुमचा कार्यभाग व्यवस्थित पार पडेल. आता मला प्रायश्चित सांगा. तर ब्रह्महत्येच्या क्षालना करता तू एकाग्र चित्ताने संपूर्ण भारतखंडाला प्रदक्षिणा करून तीर्थयात्रा कर असं त्याला सांगण्यात आलं. तर बलराम सर्व भारत देशाला प्रदक्षिणा घालताना जितक्या नद्या लागल्या त्यात स्नान करून पवित्र मंदिरात दर्शन घेत घेत शेवटी तो प्रयास तीर्थावर आला. तेव्हा कौरव पांडवांचं युद्ध होऊन सर्व राजांचा संहार झाल्याचे त्याला समजते आणि तो पांडवांना भेटतो. पांडव त्याचे स्वागत करतात. त्यानंतर तो नैमिषारण्यात येऊन शेषरूपी बलराम शेषरूपी बलराम आता यज्ञयाग करून ऋषींना शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी तो तिथे वास्तव्य करून राहतो. आता आपण श्रीकृष्णाकडे येऊया. श्रीकृष्णाचे पंढरीला आगमन. या श्रीकृष्ण लीलामध्ये आपण सुरुवातीला कृष्ण जेव्हा गोकुळात होता तेव्हा राधा ही इंद्रपत्नी शशी पूर्वजन्मीची होती. आपण वाचलं होतं. तेव्हा ती राधा वैकुंठास एकदा लक्ष्मीसह विष्णू एकमेकांजवळ बसलेले पाहून विष्णूचे प्रेम आपल्याला मिळण्यासाठी काय करावे असा तिच्या मनात विचार येतो आणि ती प्रश्न विष्णू विचारते. विष्णू तिला 1000 वर्षे हिमालयात जाऊन तप केल्यास कृष्ण अवतारात तू राधा म्हणून जन्म घेशील. तिथे मी तुझी इच्छा पूर्ण करीन सांगतो. त्याप्रमाणे पुढे गोकुळात कृष्णाने राधेला प्रेम दिले आणि गोकुळातून ज्यावेळी कंसवधासाठी कृष्ण मथुरेत जातो तेव्हा विरहाने व्याकुळ होऊन राधा पुन्हा दीर्घकाळ तप करते. नंतर कंसवधानंतर कृष्णाला ती द्वारकेत भेटायला जाते. भेटायला जाते आणि तिथे कृष्ण तिला आपल्या जवळ सिंहासनावर बसवतो. एका सणावर राधा कृष्णाला पाहून रुक्मिणीला राग येतो. रुक्मिणी कृष्णाबरोबर असताना कुठल्याही गोपिका अथवा सत्यभामाही रुक्मिणीचा मान म्हणून उभ्या राहत, पण राधा उठली नाही आणि कृष्णापासून दूरही सरकली नाही. त्याचा रुक्मिणीला राग येतो आणि ती निघून जाते. ती दिंडर या वनात जाते आणि तप करायला बसते. इथे दिंडर वन म्हणजे
पंढरपूर. तेथे ती भीमेच्या तीरी ही भीमेच्या तीरी ही भीमकी तप करत बसली असती. तर काही गौरी रूप घेऊन व काही सोप्यांना घेऊन श्रीकृष्णाला शोधत शोधत तिकडे जातो आणि तिची समजूत घालतो आणि तिच्या वाचून द्वारकेत सर्वजण व्याकुळ झाले आहेत असं सांगतो. ती काही श्रीकृष्णाला ओळखत नाही आणि तिला वाटतं हा गायी चरायला आलेला गुराखी हा मला का विचारतो आहे असं ती त्याला विचारते की तू कोण आहेस, या परक्या नारीची तू का विचारपूस करतोस. तेव्हा श्रीकृष्ण आपले खरे रूप प्रकट करतो आणि तिला ती मनातून ओशाळते. श्रीकृष्ण तिला प्रेमाने जवळ घेऊन राधेचे रहस्य, तिची साधना, तिची आराधना, शक्ती, तपस्या याबद्दल सर्व कथा सांगून समजूत घालतो. तेव्हा तिचा राग मावळतो आणि श्रीकृष्ण आल्याचा तिला आनंदच होतो. त्याच वेळी तिथे पंढरपुरात म्हणजे त्या पंढरपुरात त्यावेळेला पुंडलिक हा भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो. श्रीकृष्णाला त्याची सेवा पाहून खूप आनंद होतो, प्रसन्नता वाटते आणि तो त्याच्या पुढ्यात जाऊन उभा राहतो. त्या क्षणी पुंडलिक त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. श्रीकृष्ण विचारतो तुला काय वर देऊ. तेव्हा पुंडलिक वीट फेकतो आणि श्रीकृष्णाला सांगतो या विटेवर तू चिरकाल उभा राहून भक्तांना नित्य दर्शन दे, अज्ञानींना ज्ञान देऊन त्यांना मुक्ती दे. ही दक्षिण द्वारका पंढरी नगरी होऊन तू रुक्मिणीसह येथे सदैव, तू विठ्ठल पांडुरंग या नावाने रुक्मिणीसह येथे सदैव राहावे. तथास्तु असं सांगून श्रीकृष्ण म्हणाला मी हा अवतार संपवला तरी येथे उभा राहून सर्वांना दर्शन देईल. तेव्हापासून पंढरीचे महत्व अजूनही तेथे अबाधित आहे. चंद्रभागा हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणजेच पांडुरंग आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर आजही तिथे ऐकू येतो. तर असा हा पंढरीसी उभा रुक्मिणी रमण, पंढरीसी उभा रुक्मिणी रमण पाहता त्या सुखावती लोचन, पाहता त्या सुखावती लोचन. पुंडलिकाचा हा वरदायक बनला हरी पांडुरंग तेथ. पुढे उभी चंद्रभागा भक्तास तारी ही पंढरी राजा. पायावर ठेविता माथा सार्थक होईल जन्माचे, करा पंढरीची वारी भक्तांचा भुकेला कैवारी. करा पंढरीची वारी भक्तांचा भुकेला कैवारी. गरिबांचा हा वाली प्रेमे धावतो त्यांचे दारी, प्रेमे धावतो त्यांचे दारी. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. छान छान भारतीताई, कृष्णं वंदे जगद्गुरु. छान, सुंदर, खूप छान. आता आपल्या समोर नीताताई उपासनी सादरीकरण करतायत. नीताताई आता बोला. आज मी प्रार्थना या विषयावर बोलण्याचं धाडस करते आपल्या सगळ्यांसमोर. आपण रोज प्रार्थना करतो, तर या प्रार्थनेचं काय महत्व असावं असं माझ्या एक मनामध्ये आलं आणि त्या अनुषंगाने मी हे आज बोलणार आहे. प्रार्थनेतनं किंवा उपासनेतनं एक मनस्थिती निर्माण होते. जे सतत तर्काने वागतात अशा तर्क कठोर माणसांना ती लाभत नाही. भौतिक ऊर्जेहून भिन्न अशा विश्वव्यापी तत्वाचं चिंतन आणि त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय असं प्रार्थनेचं स्वरूप असतं. प्रेयर जनरेट्स पॉवर असा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. महात्मा गांधी आपल्या दिनचर्येचा प्रारंभ प्रार्थनेने करत.
प्रार्थनेनेच तिला ते पूर्णविराम देत. ते म्हणत, द प्रेयर ऑफ ए प्युअर हार्ट नेव्हर गोज अनआन्सर्ड. निर्मळ मनाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही, अशी त्यांची श्रद्धा होती. परमेश्वर या नावाने जिचा निर्देश केला जातो अशा अदृश्य अव्यक्त शक्तीचा स्पर्श घडावा यासाठी ती केली जाते. गोंदवलेकर महाराजांचा नामजप ही सुद्धा अशीच एक साधी सोपी सुलभ क्रिया आहे. महाराज स्वतः सुद्धा एक तपस्वी होते. असाच एक मनोरंजक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. महाराजांच्या सेवेत असणारा एक भक्त अनावर विषय वासनेमुळे आपल्या प्रेयसीसह परागंदा झाला. त्याची काळजी वाटून महाराजांनी त्याचा खूप शोध घेतला, तर त्यांना तो एका ओढ्याच्या काठी झोपेत आढळला. ते दिवस थंडीचे होते, हवेत गारठा होता. आपल्या अंगावरची शाल त्या प्रेमिकांवर टाकून महाराज परत फिरले. दुसऱ्या दिवशी सकाळी दारी दाखल झालेल्या त्या सेवकाचा तिरस्कार न करता ते म्हणाले, श्रीराम, कामाला लागू आपल्या. तसेच आणखी एक उदाहरण म्हणजे गुरुदेव रानडेंचं. हे गुरुदेव रानडे विद्यार्थी दशेत जरा जर्जर झाले होते. त्यांच्या गुरूंनी त्यांना नामजप सांगितला. गुरुदेव आजन्म अखंड साधना करत राहिले. ते स्वतः गणित आणि तत्वज्ञान विषयांचे अभ्यासक, प्राध्यापक आणि लेखक होते. विद्यापीठाचे कुलगुरूही होते. इंद्रियांना अगम्य असं भगवंताचं रूप नामात साठवलं आहे असं ते नेहमी म्हणत. भगवान बुद्ध ईश्वर मानत नसत. बुद्ध आणि जैन धर्म सुद्धा प्रार्थना आणि उपासना सांगतो. प्रार्थना ही केवळ शरणागती नाही, ही शरणागती नव्हेच, उलट आपल्या अंतरंगाचं ते एक व्यवस्थापन आणि शुद्धीकरण असतं. आपल्या मनात आपल्याला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी येत असतात. अनेक विकारांचा कल्लोळ उसळतो. क्रोध, मान, माया, लोभ, मत्सर अशा अनेक भावना यातनं निर्माण होतात आणि त्यातून तणाव आणि रक्तदाब वाढवत राहतात. या सगळ्या मनोव्यापारांचा निचरा व्हावा आणि मन स्वच्छ निरभ्र व्हावं, प्रसन्न व्हावं, या भावनेने केलेली प्रार्थना मनाला नक्की समाधान आणि आत्मशुद्धी देते. वेदांमध्ये सुद्धा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भार्गवे प्रार्थना सुद्धा प्राचीन ऋषीमुनींनी आपल्याला सांगितली आहे. ज्ञानेश्वरांनी तर अखिल विश्वासाठी एक प्रसायदान मागितलंय आणि ही सगळी प्रार्थनेची उदाहरणं आहेत. ज्यांना अंतर्याम आपलं अधिक प्रिय असेल, विश्वाच्या भव्यतेविषयी कुतूहल असेल, तर निरपेक्ष भावनेनी, उत्कटतेने प्रार्थनेचा प्रयोग आपला आपणच स्वतःच करून बघावा. आपले संत सांगतात, जे देवाकडे जो चालत जातो त्याच्याकडे देव धावत येतो. जो 4 पावलं टाकतो त्याच्यासाठी तो 4 मैल चालतो. प्रार्थना हा एक ध्वनी आहे, तर देव त्याचा प्रतिध्वनी असतो. जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी. आणि म्हणून हा चराचर सृष्टीचा नियम आध्यात्मिक क्षेत्रातही अनुभवाला येतो. धन्यवाद. वा, नीताताई. नीताताई खूप छान सांगितलं प्रार्थनेचं. वेगळाच विषय घेतला. मस्त वेगळा. आता आपल्या समोर अंशुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अंशुयाताई, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. मी आजपासून जरा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा विषय घेणार आहे. विज्ञाननिष्ठ डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जे काही लिहिल ते त्यांची मतं असतील, तेव्हा काही आक्षेपार्ह ठरू नये, त्यांची मतं आहेत हे लक्षात घ्यावं. ठीक आहे. ओके.
विज्ञाननिष्ठ डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. माणसाचं जगणं दुःखमय करणाऱ्या अज्ञान, दारिद्र्य, निरक्षरता, भ्रष्टाचार, अनिती यासारख्या अनेक गोष्टी आहेत. यासारखीच आणखीन एक गोष्ट म्हणजे समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथा ही होय. फार वर्षापासून मानवी समूहातील एका गटाने स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी ग्रंथ पुराणांचे ज्ञानग्रहण केले व इतर जणांना त्यापासून वंचित ठेवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. कमी कष्टात स्वतःचा चरितार्थ चालविण्याच्या युक्त्या शोधून अज्ञानी जनांची पद्धतशीरपणे फसवणूक चालवली. नशीब, दैव, पाप, पुण्य, पूजा अर्चांचे अवडंबर, मुहूर्त, पत्रिका, ज्योतिष, यज्ञयाग, देवदेवस्की या कल्पनांचा बहुजनांच्या मनावर मारा सुरू केला. घराघरातील प्रत्येक विधीसाठी ब्राह्मणांचा सल्ला बहुमोल मानला जाऊ लागला. त्यासाठी त्याला भरपूर बिदागी दक्षिणा मानधन देण्याचा प्रघात समाज मान्य झाला. त्यानंतर काय घडलं की जनतेच्या अज्ञानाचा, अगतिकतेचा, कमकुवत मानसिकतेचा फायदा उठवून आपल्या पोटापाण्याचा धंदा उभारला तो बुवा, भगत, साधू, महाराज यासारख्या बदमाश ठगांनी. अशा ठगांचा बंदोबस्त करायचा ठरवले ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी. त्यासाठी भरपूर पैसे कमवून देणारी डॉक्टरकीची नोकरी त्यांनी सोडली आणि संपूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करण्याचे ठरविले. एका कुत्रा चावलेल्या मुलाला त्याच्या पालकांनी हॉस्पिटलला नेण्याऐवजी झाडपाल्याचे औषध दिले आणि मग परिणाम व्हायचा तोच झाला की त्याला ते औषध लागू पडलं नाही. पीर बाबाकडे नेले तरी पण तो काही वाचू शकला नाही. अशा रीतीने पीर बाबाच्या त्या झाडपाल्याने कित्येकांचे बळी जात होते. दाभोलकरांना अशा अक्षीर दवावाल्यांना पोलिसी खाक्या दाखवायचा होता, पण अशा गुन्हेगारांना सजा देण्याचा कायदाच अस्तित्वात नव्हता. एका पटवर्धन नावाच्या माणसाने लोकांना बोलका पत्थर हा सर्व दुःखे दूर करतो असे सांगून खडे, अंगठ्या विकण्याचे दुकान थाटून फसवणुकीचा धंदा आरंभला होता. मंगळ, गुरु, शनीचे असे गुजरात मधून स्वस्तातले खडे आणून तो गिरायकांना महागात विकून गब्बर बनला होता. अशा या श्रीमान पटवर्धनांवर डॉक्टर दाभोलकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केस दाखल केली. लोकांना फसवून शोषण करणारे त्याचे डावपेच चव्हाट्यावर आणले. तो खटला जिंकून 5-6 जिल्ह्यातील त्याची दुकाने बंद पाडली. दर मंगळवारी, शुक्रवारी अंगात देवी येणाऱ्या शारदाबाईंची ख्याती वेगळीच होती. इच्छापूर्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी, आजार बरे करण्यासाठी, धंदा शेतीत यश लाभण्यासाठी, मुलगा होण्यासाठी, लग्न जमवण्यासाठी अशा बऱ्याच कारणासाठी लोक त्या शारदाबाईंच्या घराचे उंबरे झिजवत होते. तिच्या मागणीनुसार साडी, चोळी, खड, नारळ, बकरी, कोंबडी, धन धान्याच्या थैल्या, देणगती असे तिला लोक अर्पण करत होते. काम झालंच तर देवीमुळे, नाही झालं तर आपलं नशीब असं स्वतःला दोषी समजून ते लोक गप्प बसायचे. अशा अनेक अंगात येणाऱ्या स्त्रियांना पोलिसात हवाली करायच्या दटावणीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी बोलते केले. लोकांच्या फसवणूक करण्याच्या दुष्कृत्याला त्यामुळे आळा बसू लागला. शारदाबाईने मग तिची कहाणी कथन केली की घरची गरिबी होती, त्यात तिला 5 मुली झाल्या होत्या लागोपाठ, आणि मग तिला प्रचंड मानहानी आणि उपासमारीला सामोरे जायला लागायचे. नवरा, सासू, नणंदा यांची मारहाण सोसायला लागायची. या सगळ्या जाचातून सुटण्यासाठी अंगात देवी येत असल्याचा बहाणा तिने वर्षानुवर्षे चालू ठेवला. त्यामुळे तिला गावात मानमरामत मिळून चरितार्थ भागू लागला होता, अशी तिने समिती पुढे स्पष्ट कबुली दिली. धन्यवाद. याच्या पुढील भाग पुढच्या वेळी. धन्यवाद. छान छान अनुसयाताई, आपण एक विषय लोकांपर्यंत पोहोचायची गरज असते, कारण नाण्याला 2 बाजू असतात. हो, धन्यवाद. सुंदर
आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंद शेठ करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मी आपल्याला भारत पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धाची परिणिती पाकिस्तानच्या विभाजनात झाली. हे युद्ध दोन्ही आघाड्यावर लढले गेले. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी परिणामकारक संयुक्त कारवाईतून पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. पाकिस्तानच्या PNS गाजी पाणबुडीचा विध्वंस करीत या युद्धाला कलाटणी देणारे युद्धनायक कमांडर इंदर सिंग यांच्याबद्दल मी सांगणार आहे. त्यांना त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल वीरचक्र शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रोहतक जवळील अनवली हे त्यांचे गाव. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण घेताना ते मैदानी खेळाकडे आकृष्ट झाले व 8वीत गेल्यानंतर ते सोनीपतच्या जाट स्कूलमध्ये दाखल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धात दरम्यान ते शाही भारतीय नौदलात नाविक म्हणून भरती झाले. त्यांनी यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगोलग पूर्व भागात त्यांची नियुक्ती झाली. या महायुद्धात त्यांचे जहाज ब्रिटिशांच्या जहाजांना संरक्षण देण्याचे कवच पुरवत होते. जहाज हाताळणी शाखेत असणाऱ्या इंदर यांना नंतर दुसऱ्या जहाजावर थेट मलाक्काच्या समुद्रधुनीत पाठवले गेले. एकदा इराकलाही बदली झाली. या काळात वरच्या पदावर बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय नौदलात आपल्या प्रतिभेच्या बळावर 1957 मध्ये त्यांची अधिकारी पदावर नियुक्ती झाली. 1961 मध्ये गोवा मुक्ती लष्करी कारवाईत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. 1965च्या युद्धात ते पूर्व विभागात नियुक्त होते. 1971च्या भारत पाक युद्धातील इंदर यांच्या धाडसी कामगिरीचा वीरचक्र या तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आले. 1971च्या युद्धात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे PNS गाजीला जलसमाधी देणे. आता PNS गाजी ही पाणबुडी अमेरिकेने त्यांना पुरवली होती भाडेपट्ट्यावर. भारतीय नौदलाच्या INS विक्रांत विमानवाहू नौकेला नष्ट करण्याचे मुख्य कार्य या विमानवाहू PNS गाजीला दिलेले होते. या मोहिमेसाठी त्यांनी PNS गाजीला मार्गस्थ केले तेव्हा INS राजपूतची जबाबदारी इंदर सिंग यांच्यावर केली होती. त्यांच्यावर आत्मघाती कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली. PNS गाजीला संभ्रमित करण्याची ही योजना होती. INS विक्रांतला सुरक्षित करण्यासाठी INS राजपूतला तिची भूमिका निभावायची होती. कमांडर इंदर सिंग यांनी निडरपणे ही जबाबदारी स्वीकारली आणि म्हणाले, आपण परतलो नाही तरी INS विक्रांत सुरक्षित राहील असे वरिष्ठांना सांगून ते रवाना झाले. आता PNS गाजीला नष्ट करीत त्यांनी ही मोहीम फत्ते केली. अमेरिकेने पाकिस्तानला भाडेपट्ट्यात दिलेली ही पाणबुडी होती. त्यावेळी भारताकडे एकही पाणबुडी नव्हती. पाकिस्तानचे महत्वाचे शस्त्र निकामी करीत भारतीय नौदलाने सागरावर आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्यांची कामगिरी सैन्य दलातील प्रत्येकास प्रेरणा देणारी आहे. नमस्कार. छान. एक वेगळाच विषय घेतलाय. मस्त पैकी. वा वा, खूप छान, खूप छान. छान झालं. खूप छान नवीन झालं माहिती. चव्हाण सर, मस्त. आधी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी एक छानशी कविता सादर केली होती. त्याच समीक्षा म्हणतो मी. अंशुयाताई कुंभार करतायत. अंशुयाताई करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. आपल्या ग्रुपमधील दिलासा विरंगुळा केंद्रातील सरस्वती कन्या
असं जिचं वर्णन करता येईल त्या शुभदाताईंच्या कवितेविषयी थोडेसे. कुठल्या तरी एका काव्यसंस्थेने त्यांच्याकडे स्वातंत्र्य लढ्यातील 15 शिलेदारांचं वर्णन कवितेतून करावे अशा विषयाची कविता मागवली होती. आणि त्यावेळी त्यांनी तानाजी मालुसरे हा विषय घेऊन या पराक्रमी वीराला घेऊन आपल्या शब्दांची गुंफण केली आणि त्या कवितेला त्या संस्थेने साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवले. ही मोठीच अभिमानाची गोष्ट. उमरखेड गाव तानाजी मालुसरेंचं त्यांच्या धैर्यवान मातेने आपल्या मुलांना घडवले होते. शिवाजीची तानाजी हा सावली बांधला होता. खानाच्या भेटीत जे धारकरी निवडले गेले होते प्रमुख म्हणून असे, त्यात तानाजीची पहिल्या क्रमांकावर निवड झाली होती. 12 जणांना त्यांनी सही सलामत बाहेर काढले असे कवितेतून त्यांनी वर्णन केले आहे. अग्नीसारखा पराक्रम त्यांनी आदिलशहाच्या युद्धात गाजवला आणि कोंढाणा ज्याचं नाव होतं त्याचं नंतर सिंहगड ठेवण्यात आला. अशा सिंहगडी 1617 मध्ये मोठं युद्ध झालं आणि तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ लावली, प्राणपणाला लावले आणि ते तिथे धारातीर्थी पडले. आणि मग राजांना ही बातमी कळली. शिवाजी राजांना खूप वाईट वाटलं त्यांना आणि त्यांच्या तोंडातून वाक्य गेले की गड आला पण माझा सिंह गेला. आणि त्यानंतर त्या गडाला सिंहगड असं नामकरण करण्यात आले. इतिहासातील काही घटना या आपल्या समाजमनावर कायम बिंबलेल्या असतात. त्या विसरणं अशक्यच असतं. याची प्रचिती शुभदाताईंनी परत आणून दिली आपल्याला. तानाजी मालुसरेच्या पराक्रमाच्या वर्णनाची, त्याच्या व्यक्तिमत्वाची. शुभदाताईंची शब्दकळा ओघवती, सादरीकरण अतिशय सुंदर. यातूनच त्या साहित्य सहवासात फार पूर्वीपासून वाटचाल करत आहेत, रमल्या आहेत असं दिसून येते. शुभदाताई, तुमच्या साहित्य सेवेस त्रिवार सलाम. धन्यवाद. वा वा. नमस्कार. नमस्कार. सुंदर विश्लेषण केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. विकास पाटलांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी ब्रह्ममुहूर्ताचा जे काही अतिशय सुंदर ब्रह्ममहोत्सव, म्हणजे रोजच आपण ती वेळ बघत असतो पण आपल्याला त्या वेळेचं भान किंवा जे काही महत्व असतं ते माहीत नसतं. त्यामुळं त्याविषयीची आपल्याला तेवढी ओढ राहत नाही. पण आज ब्रह्ममहोत्सव ही त्यांची कविता वाचल्यानंतर मनाला आणणाऱ्या पूर्वीचा जो ब्रह्ममुहूर्त आहे तो साधता येईल आणि आला पाहिजे अशी ओढ निर्माण झाली. मानस सरोवरामध्ये उमा महेश्वर विहार करीत होते. सप्तर्षी पण येत होते. सगळ्यांच्या बरोबरनी साधू संतांचं जपतप चालू होतं. ईश्वर सांगाती ब्रह्ममुहूर्ती, पावन धरती आयुरारोग्य शुद्ध बुद्धी मिळेल सर्वांना सद्गती. म्हणजे प्रत्येक वेळेला एक जे महत्व आहे आणि ब्रह्ममुहूर्ताचं जे काही महत्व आहे ते त्याने अत्यंत उत्तम शब्द रचनेमध्ये योग्य पद्धतीनं मांडलं. सादरीकरण छान झालं. विषय छान निवडला होता. शब्दोच्चार स्पष्ट होते. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील त्यांच्या निवेदनाकरता सादरणीकरता त्यांना शुभेच्छा. भारतीयतेने कुरुक्षेत्र यात्रा सूर्यग्रहण हे आधीचा थोडा संदर्भ घेतला. त्यानंतर दुर्योधन सैन्य मागाला कृष्णाला गेल्यानंतर बलरामाने युक्ती साधली की कोणाचाच पक्ष घ्यायला नको, ना कौरवांचा ना पांडवांचा. त्यामुळे त्यानं तीर्थयात्रेचं निमित्त करून तो तीर्थयात्रेला गेला. व नैमिषारण्यात आला आणि उच्च स्थानावर बसलेला रोमार्चक बघून त्याला अत्यंत राग आला की ब्राह्मणांपुढे आणि श्रेष्ठ गुरूंपुढे असं आसनावर बसू नये हा एक राजकीय संकेत त्यानं पाळला नव्हता. त्यामुळे त्याची ब्रह्महत्या झाली.
त्यामुळं प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्न आला. व पुत्राने पुढचं सगळं सांभाळलेलं आहे. आता काय प्रायश्चित्त घ्यायचं तर एकाग्र चित्ताने भारत यात्रा करा. अशी यात्रा करता करता ते प्रभास तीर्थावर आले. कौरव पांडवांचे युद्ध होईल आणि श्रीकृष्ण लीला ही राधा ही पूर्वजन्मीची इंद्रपत्नी होती शची, हे आपल्याला माहित आहे. राधे कृष्णाची द्वारकेत भेट झाली. कृष्णाने तिला सिंहासनावर बसवलं. रुक्मिणीला हे अमान्य झालं, कारण रुक्मिणी पुढे अन्न सगळ्या गोप गोपी हे अत्यंत लीनतेनं वागत होत्या आणि राधा मात्र अत्यंत अभिमानानं अशी वागत होती, गर्वानं वागत होती, असा रुक्मिणीचा समज झाला. त्यामुळे दिंडीर वनामध्ये ती तप करायला गेली. दिंडीर वन म्हणजे आताच पंढरपूर, हाही संदर्भ त्याने सांगितला. मग जर आपल्याला रुक्मिणीला शांत करायचं आहे तर कृष्णाला युक्ती करावी लागली. त्याने आपलं खरं स्वरूप दाखवलं. राधेची साधना तिला समजावून सांगितले. आराधना तिची किती मोठी आहे हे सगळं समजावून सांगितल्यानंतर तिचा राग गेला आणि शेवटी त्यांनी पुंडलिकाचं सांगितलं की हा आई वडिलांची सेवा करत होता. विठ्ठल त्याच्या भेटीला गेल्यानंतर त्याला वेटेवर उभं केलं आणि काय हवं असं मागितल्यानंतर पुंडलिकाने असाच विटेवर उभा राहा आणि भक्तांना दर्शन दे, अशी एक त्याच्याकडे विनम्र प्रार्थना केली. त्यामुळे आजही पुंडलिकामुळे पंढरीचं महत्व अबाधित आहे. पांडुरंगाचे भक्ताचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलं. रुक्मिणी रमण पाहता सुखावती लोचन आणि जन्माचे सार्थक होता हा गरिबांचा वालू आहे. आणि हे सांगता सांगता त्यांनी पंढरीचं, पांडुरंगाचं, रुक्मिणीचं, राधेचं सगळे श्रेष्ठत्व सांगून आपल्या अध्यात्मातला एक चांगला दृश्य संवाद आपल्यापुढे उभा केला. याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. नेता उपासनीने खूप चांगला विषय घेतला, प्रार्थना. अर्थी म्हणजे विनयानं अत्यंत भारावून जाणं आणि भगवंताकडे प्रार्थना म्हणजे मागणं. हा विषय प्रार्थनेचा आता खूप मनाला भावला. प्रार्थना उपासना एक मनस्थिती असते. गांधींचं त्यांनी उदाहरण दिलं की दिनचर्येमध्ये प्रार्थनेने आरंभ होत होता. प्रार्थना म्हणजे ही वाया न जाणारी शक्ती आहे. हा शक्तिमय स्पर्श आहे. त्यानंतर अनेक उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतः तपस्वी एक प्रसंग, थंडीचे दिवस, आपली शाल भक्तावर टाकणारे गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण दिलं. गुरुदेव रानड्यांचं विद्यार्थी दशेमधलं आजन्म साधकत्व, गणिताचे तत्वज्ञानी अभ्यासक. भगवान बुद्धांचं सांगितलं प्रार्थनेशिवाय मनाची शुद्धी नाही. षड्रिपुंच निर्माण करायचं असेल तर त्याला आपल्याला प्रार्थना हा एकमात्र उपाय आहे. ज्ञानेश्वरांचं उदाहरण सांगितलं. संत देव जे काही होते ते देवाकडे चालत जाताना प्रार्थनेचाच आधार घेत होते. हे सगळं सुंदर स्पष्टीकरण करून प्रार्थनेबद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना निर्माण केली. त्याबद्दल नेता उपासनींचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. अनुसया चव्हाणांनी जे काही आहे ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की समाजाचं जेव्हा त्यांनी जे काही अभ्यास केला, निरीक्षण केलं, त्यातून त्याच्या लक्षात आलं की माणसाला दुःख आहे, अंधश्रद्धा आहे आणि स्वतःचं अस्तित्व ग्रंथ पुराणांमुळे अन्न समाजाची फसवणूक करणारे ब्राह्मण समाजाला नाडत आहेत. मुहूर्त पत्रिका, ज्योतिष यांचा मारा, त्यामुळे घराघरातल्या समस्या वाढणाऱ्या आणि त्याला असणारा ब्राह्मणांचा सल्ला, पुढे त्याचा फायदा ब्राह्मणाने उठवला, समाज शोषण झालं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य नोकरी सोडून दाभोळकरांनी हाती घेतलं. त्यामध्ये त्यांनी पाहिलं की एका युवकाचं अंधश्रद्धेमुळे निधन झालं.
पटवर्धन नावाच्या माणसाचा त्यांनी उल्लेख केला की गिरायकांना कसं फसवणं, आणि शेवटी गुन्हा दाखल केला, जे खटला जिंकले. अंगात दैवी शक्ती आहे असं भासवणाऱ्या शारदाबाई आणि तिच्या बरोबर अनेक स्त्रिया की आपला वैयक्तिक फायदा करून घेण्यासाठी समाजाला कशा नाडत आहेत आणि समाजाला कशा शोषण करतायत समाजाचं, हे त्यांनी पाहिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी वेढा उचलला आणि आपला सगळं आयुष्य अंधश्रद्धेसाठी कसं खर्च केलं हे क्रमाने आता आपण ऐकणार आहोत. आजचा भाग खूप चांगला सादरीकरणाचा. अनुसयाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी एक नवा विषय घेतला, खूप छान शब्दरचना, सादरीकरण छान केलं. भारत पाकिस्तान युद्धाचं त्यामध्ये कमांडर इंद्रसिंगांची अपूर्व कामगिरी, त्यांना मिळालेलं शौर्य चक्र आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा झालेला गौरव, स्वातंत्र्यानंतर त्यांना मिळालेली बढती, 1961च्या गोवा मुक्तीमध्ये त्यांना वीरचक्र प्राप्ती झाली, पराक्रमाचे धैर्याचे चीज झाले. म्हणजे आज आपण जे काही स्वातंत्र्य आणि शांतता उपभोगत आहोत त्यामागे अनेक वीरांचं ते जे कारणी लागलेलं आहे. अनेक वीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं रक्षण केलेलं आहे आणि प्रसंग पाहून आपलं धैर्य वाढवून जे काही कार्य केलं, मोहिमा फत्ते केल्या आणि भारतीय नौदलामध्ये त्यांनी केलेलं प्रेरक कार्य हे बघून आपला माथा उंचावतो आणि त्यांच्या पराक्रमापुढे आपण नतमस्तक होतो. त्यामुळे अरविंद चव्हाणांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन. सरांनी सूचित केल्याप्रमाणे त्यांनी दर सादरीकरणामध्ये यावं आणि वेगवेगळ्या आपल्या सादरीकरणाने आम्हाला आनंद द्यावा अशी नम्र प्रार्थना करून या सादरीकरणाच्या विवेचनाचा, किंवा परीक्षण म्हणत नाहीये मी, विवेचन म्हणते आहे, त्या विवेचनाचा मी इथे समारोप करते. जय श्रीराम.